थेट जाऊयात मुंबईमध्ये राहुल गांधी पोहोचलेले आहेत। आज ते धारावीमध्ये भेट देणार आहेत। लेदर इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या तरुणांशी ते संवाद साधणार आहेत, तिथे पाहणी करणार आहेत। विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे, नसीम खान हे राहुल गांधी यांचं स्वागत करण्यासाठी पोहोचलेले आहेत। या दौऱ्यामागे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही असं सांगितलं जात आहे। धारावीला भेट देणार आहेत राहुल गांधी आणि तिकडे चर्मोद्योग आणि इतर उद्योगाशी संबंधित तरुणांशी ते संवाद देखील साधतील अशी माहिती मिळते। लेदर इंडस्ट्रीमधल्या तरुणांशी राहुल गांधी आज संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर ते अहमदाबादला रवाना होणार आहेत। मुंबई विमानतळावरती राहुल गांधी यांचं आगमन झालंय। प्रशांत बढे आपल्याला अधिक अपडेट देईल। प्रशांत, कसा असेल आजचा दौरा? खरं तर विधानसभा निवडणुकीच्या नंतर राहुल गांधी हे ज्यावेळेस मुंबईमध्ये येत आहेत त्या दौऱ्याला एक मोठं महत्व आहे, कारण धारावीचा जो प्रकल्प सुरू आहे, अदानी समूहाने हा प्रकल्प जो आहे पुनर्विकासाचा तो हाती घेतलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये आज राहुल गांधी धारावीमध्ये जात आहेत। या अगोदर आपण जर बघितलं तर काँग्रेसच्या नेत्यांनी धारावीच्या प्रकल्पासंदर्भात वेगवेगळी आंदोलनं केलेली होती आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धारावी हा खरं तर काँग्रेसचा गड मानला जातो। त्या ठिकाणी काँग्रेसचे या अगोदर वर्षा गायकवाड ज्या होत्या त्या ठिकाणी आमदार होत्या, मात्र त्या खासदार झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या बहीण ज्या आहेत त्या ठिकाणी आमदार झाल्या। त्या ठिकाणी त्यांच्या बहीण ज्या आहेत त्या ठिकाणी आमदार झाल्या आणि अशा ठिकाणी ज्यावेळेस राहुल गांधी जातात, मुंबईचं एक केंद्र धारावी आहे आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस राहुल गांधी दाखल होत आहेत, एकूण पुढील आगामी निवडणुका आहेत मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या आणि काँग्रेसला ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये पिछाड झाली होती त्यामुळे या सगळ्याच्याच अनुषंगाने राहुल गांधींचा दौरा महत्त्वाचा ठरतोय। प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।